पाठीवर प्रोसेस होत होती, जाणवत होती आणि आता बरं वाटतंय. असं ऊर्जा फिरते असं वाटत होतं असं पाठीकडून, मणक्यामध्ये वगैरे असं चांगलं वाटतंय. थँक यू ऋतुताई. नमस्कार वृताताई. हा, ऍक्च्युली काल रात्री माझा हात दुखत होता, उजवा हात. सकाळी नव्हतं काय वाटत, पण आता ध्यानात तुम्ही जेव्हा म्हणालात ना, तेव्हा मणक्यातून जिथून सुरुवात होते आपला खांदा जोडला जातो ना, तिथपर्यंत दुखत होतं आणि ते सगळं निघत होतं. आणि आता जेव्हा तुम्ही डोक्यावर मागच्या बाजूला हात ठेवायला सांगितलात ना, तेव्हा असं पटकन काहीतरी मोडल्यासारखं वाटलं. त्याच्याने खूप रिलीफ वाटला, खूप शांत वाटलं. धन्यवाद. ममता. नमस्कार होता ताई. खूप सुंदर ध्यान, खूप सुंदर प्रोसेस झाली. पूर्ण प्रोसेस होताना एका वेळेनंतर मी पूर्ण पांढरं काहीतरी बसलंय माझ्या जागी. पांढरा दगड, पांढऱ्या दगडाच्या शेपमध्ये व्हॉटएव्हर आय डोंट नो. पण पूर्ण पांढरी, मी पूर्ण वरपासून खालपर्यंत पांढरी दिसली मला. असं हे बर्फाचा दगड असतो काइंड ऑफ. आणि मग नंतर जसं तुम्ही पाठीवर बोलला, तर पाठ पूर्ण गरम झाली कमरेपासून पूर्ण. खरं काही दुखत नाहीये. खरं कदाचित ते दुखत असेल, मला माहिती नसेल. पाठ गरम झाली पूर्ण. आणि असं डाव्या साईडला पूर्ण मेंदूवरती अशी पूर्ण ऊर्जा जाणवली. असं दाबून आपण सोडतो ना एखादी वस्तू, तसं जाणवलं पूर्ण. त्याच्यानंतर पूर्ण हातावर वगैरे काही दुखत नव्हतं, पण जेव्हा तुम्ही जाताय म्हटलं, जे भरलंय सारखं वाटत होतं, कंबर भरलीये किंवा असं, ते सगळं असं जड झालं होतं जे अंग, ते एकदम रिलीज झालं आणि सगळं निघून जातंय असं वाटलं. तसं तुम्ही म्हटलात कॅल्शियमच्या समुद्रामध्ये आपण सगळं वाहतोय, तेव्हा समुद्राजागी गेलो आपण, निळासर समुद्र, आणि तिथे सगळं वाहतंय, ते काळं काळं असं सगळं फील झालं मला. खूप सुंदर प्रोसेस होती. खरंच मस्त मस्त अनुभव येतात. बेस्ट ध्यान असतं. पण बोलायची ताकदच नसते आता, पण एकदम जोर काढून बोलते लिटरली. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर ध्यान होतं. खूपच छान. थँक्यू. आणि एकच मजा म्हणून शेअर करते. धैर्य जेव्हा पण झोपते, धैर्य अशीच झोपते हात पकडून. हे खूप मजेशीर आहे, की म्हणजे मी नाही पाहिलंय बाबा लहान मुलं असं कधी झोपतं. ती अशी झोपते. आणि मग ती झोपते. जेव्हा ती झोपायला घेते, तेव्हा ती असं करते आणि ती झोपते. रोज रात्री. क्यूट असतं ते. ती पोटातून शिकून आली आहे ना सगळं. तिला सांगावं लागत नाही, मोठी ध्यानी आहे ती. हो, खरंच आहे. ते बरोबर ध्यान. परवाच्या दिवशी आपला प्रोग्राम होता, पूर्ण वेळ ती हे करत होती, हं. खेळत होती, नाचत होती. ते जसं आय थिंक लास्टला त्या ताई म्हणत होत्या, तेव्हा त्यांनी थोडं गाणं वगैरे म्हटल्यावर लगेच तुम्ही म्हटलं चला ध्यानाला बसा, जाऊन बेडवरती तिचं ते घातलेलं असतं इथे बाजूला, तिकडे जाऊन झोपली. लगेच. लगेच सुरू करते ती. तुमचा आवाज ऐकायची खोटी वाज. ते गेली तिकडे. थँक यू. ऋताताई आत्मवंदन. मीनाताई बोलते. आजची प्रोसेस फार सुंदर झाली. संपूर्ण तो भगवा रंगाची ऊर्जा शरीरभर खेळत होती. तुम्ही जेव्हा तो कापूर लावून आरती करायची म्हणलात, तेव्हा भैरवनाथासमोर उभेच होतो आम्ही. आणि नंतर ते झाडू, मोऱ्याचा झाडू काहीतरी असतो वाटतं, तो असं डोक्यावर मारला गेला. म्हणजे मोराचं काहीतरी तुम्ही बोलत होता आणि मला तो डोक्यावर असं त्यांनी मारलं. फार छान वाटलं. सगळी निगेटिव्हिटी बाहेर गेली. धन्यवाद. झालं तसं ताई. हम्म. मला वाटतं तुमचे अनुभव झालेत का? मी रजा घेऊ का? ठीक आहे, ठेवू. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम.